नमस्कार मित्रांनो, शाकंभरी नवरात्री निमित्त जाणून घ्या स्वामींचे अन्नपूर्णा स्वरूप। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। 7 जानेवारी रोजी शाकंभरी नवरात्र सुरू झाली असून 13 जानेवारी रोजी शाकंभरी तथा पौष पौर्णिमेला या नवरात्रीची सांगता होईल। या कालावधीत भरपूर भाज्या, फळं, फुलं देणाऱ्या देवीची उपासना तर आपण करणारच आहोत, शिवाय देवीच्या विविध रूपांचीही पूजा करणार आहोत। त्यातलेच एक रूप म्हणजे अन्नपूर्णा देवीचे। देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला याची उणीव कधीच भासणार नाही। त्यातही जेव्हा आपण अन्नपूर्णा स्वरूपात स्वामींची उपासना करू तेव्हा तर कोणतीही गोष्ट अशक्य असणार नाही, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे स्वामींनी दिलेले ब्रीद आहेत। तर जाणून घ्या स्वामींनी देवीच्या अन्नपूर्णा स्वरूपात रूप धारण केले त्यामागची कथा। अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे। हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात। अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले आणि ते साक्षात अन्नपूर्णेचे स्वरूप झाले। कोणाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे 100 सेवेकरी होते। त्या सर्वांना चालून चालून खूप भूक लागली होती। थोडे पुढे गेल्यावर स्वामी एका शेतात बसले। तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला, पाणी दिले, पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा, इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल। श्रीपाद भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती। काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती। श्रीपाद भटांची चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण अजून ती आली नाहीत। आता सूर्यास्त होत आला, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा। तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला। ते सर्वजण जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले। त्यांनी त्या सुवासिनीस आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनाला येते। श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांस जेवण वाढून घेण्यास सांगितले व सर्व तृप्त झाले। ती वृद्ध स्त्री नंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही। यावरून श्रीपाद भटांना खात्री पटली की ती वृद्ध स्त्री अन्य कोणी नसून स्वामीच अन्नपूर्णेच्या रूपात आले होते। अशा प्रकारे स्वामी समर्थांनी सर्व भक्तांच्या अन्नपूर्णा देवी करवी भोजन घातले, म्हणून स्वामी समर्थांना अन्नपूर्णा देवी स्वरूपातही पूजले जाते। यासाठी स्वामींच्या चरणी अनन्य भावनेने शरण जावे, जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणीच्या काळात विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या दुःखाचे निवारण करतील, हे नक्की। आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।